तर आता समजा आपल्या म्हणजे समोर असा एखादा विद्यार्थी की त्याला खरंच सक्सेसफुली चांगल्या इंजिनिअरिंग टॉप कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा ॲटलिस्ट टायर 1-2 कॉलेजला जायचं आहे. अशा विद्यार्थ्याने खरंच 11वीपासून कसा मॅथ्सचा अभ्यास केला पाहिजे म्हटलं. बऱ्यापैकी आता यूट्यूबवरती तर सगळंच आता तुम्हाला पण माहिती आहे, भरपूर सगळं लर्निंग आहे. मग फिजिकल टीचरच का? एक 10-12 वर्षापूर्वी माझ्याकडे 2 विद्यार्थी होते. बरं. त्यांना ऐकू येत नव्हतं. बिलकुल अच्छा. बिलकुल नाही. मग ते मी जे बोलतो, हातवारे करतो शिकवताना, माझे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि बोर्डावर जे लिहितो, त्या 3 गोष्टीतनं ते समजून घ्यायचे आणि त्यांनी चांगले मार्क पण घेतले. बापरे. असं नाही की म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि सर मॅथमॅटिक्स जर आपण म्हटलं तर विद्यार्थ्यांनी खरंच किती वेळ प्रॅक्टिस केली पाहिजे? मॅथ्स तर मुळात कसं आहे की मॅथ्स हे इंग्लिशमध्ये पण नाही आणि मराठीमध्ये पण नाही. बरं. मुळात मॅथची लँग्वेज आहे ग्रीक. जनरली कुठल्याही अकॅडमी किंवा कुठलाही क्लास काय करतो की त्या 20% मुलावरच फोकस करतो, कारण ते रिझल्ट देणारे आहेत. बरोबर. ते त्यांचं नाव मोठं नाव होतं आणि त्यांच्यावर जास्त मेहनत घ्यायची गरज नाही, कारण ते सेल्फ मोटिवेटेड आहे. मुळातच हुशार. त्याला टच केलं समजा, त्याला फक्त एवढं कर म्हणलं की त्यांनी लगेच करतो. पण मग सर यामुळे तर त्या विद्यार्थ्याचं नुकसानच होत असणार ना. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार. द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, सगळ्यांच्या लक्षात एक नेहमी नाव असतं, ते असतात आपले टीचर. लहानपणीचे नाही, पण स्पेसिफिकली 10वी, 11वी, 12वीचे मॅथ्सचे टीचर. का? कारण आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरवणारी ती एकच व्यक्ती असते, कारण त्यांनी आपलं कन्सेप्ट क्लिअर केलेले असतात. त्याच सारख्या एका व्यक्तिमत्वासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. सो आपल्यासोबत आज आलेले आहेत मिस्टर सुधाकर जोशी सर. स्पेसिफिकली जोशी मॅथ्स क्लासेस असं त्यांचं ऑर्गनायझेशन आहे लातूर शहरामध्ये. सरांना मागच्या 28 वर्षांपासूनचा अनुभव आहे स्पेसिफिकली मॅथ्स टीचिंगमध्ये, आणि सरांनी आत्तापर्यंत 25 ते 30 हजार विद्यार्थ्यांना कोचिंग, CAT आणि JEE या एंट्रन्स एक्झामसाठी मदत आणि कोचिंग प्रॉपरली केलेलं आहे. एवढंच नाही तर सरांचे जे काही विद्यार्थी आहेत ते आत्तापर्यंत ऑलमोस्ट खूप चांगल्या लेवलला सेटल्ड आहेत. स्पेसिफिकली मला सांगायला आवडेल असे काही विद्यार्थी ज्यांना सरांनी खूप जास्त हेल्प केलेले आहे. स्पेसिफिकली गरीब विद्यार्थ्यांना फायनान्शियली हेल्प सरांनी खूप केलेली आहे. आणि असे काही विद्यार्थी त्यांचे अक्षरशः अमेरिकेसारख्या ठिकाणी वेल सेटल आहेत, जे त्यांना जेव्हा आज भेटतात तर ते त्यांच्या पाया पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, असं एक व्यक्तिमत्व जे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हा पॉडकास्ट एंडिंगपर्यंत नक्की बघा. विशेष म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे आणि जर तुमची मॅथ्सबद्दलची भीती आहे, खूप सगळे डाऊट्स आहेत, CAT, एंट्रन्स, बोर्ड एक्झाम, त्याबद्दलचे मार्क्स, त्यानंतर क्रायटेरिया, हे सगळे प्रश्न आज इथं सॉल्व्ह होणार आहेत. त्यामुळं हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर सर, तुमचं आज खूप खूप स्वागत द सारिका शो पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर सर, मग मला सांगा, आता फक्त 4 विद्यार्थ्यांपासून सुरुवात म्हणजे खूप डिफिकल्ट गेलं असेल, बरोबर? पण मग ही सुरुवात कशी झाली आणि ह्याची जर्नी कशी सुरू झाली? मुळात मी BSc सेकंड नंबर क्लास होतो. त्यावेळेस मला मॅथ्सची आवड तर पहिल्यापासून होती. मला खूप आवडायचं मॅथ्स, शिकायला आवडायचं, शिकवायला. मी फर्स्ट इयरला असताना पण मग माझे मित्राचे भाऊ वगैरे त्यांना शिकवायचं. सेकंड इयरला असताना मी होम ट्युशन्स करायचे, घरी जाऊन मुलांना शिकवायचं. मग त्यावेळेला घरी येऊन का शिकवायचं, तर मग कंडिशन नव्हती, फीस भरायची, कॉलेजचं खर्च निघेल तेवढंच. 1-2 विद्यार्थ्याचे ट्युशन्स केल्या तर मग आपल्याला आपला खर्च भागवता येईल हा विचार होता. पण हळूहळू मला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग मी ठरवलं की आपण करिअर म्हणूनच ह्याच्याकडे बघायचं. मग मी जेव्हा सेकंड इयरला गेलो, फर्स्ट इयरला मी होम ट्युशन्स केल्या, सेकंड इयरला गेल्यानंतर मग मी क्लास चालू केला. अगदी म्हणजे 8x10च्या एका खोलीमध्ये आणि छोटंसं बोर्ड वगैरे असं एक छोट्याशा ह्याच्यावरती चालू केलं. 4 विद्यार्थी माझ्याकडे आले. ते पण 4 विद्यार्थी कसे आले, तर मी एका विद्यार्थ्याला 10वीला शिकवत होतो. तर तो विद्यार्थी तसा साधारण होता, 70%चा 12% होता, पण त्याला मॅथमध्ये 140 मार्क मिळाले. 150पैकी. मग त्याचे पॅरेंट म्हणले की 11वीला त्याला ॲडमिशन घेतल्यानंतर त्याचा क्लास तुझ्याकडे करायचा. मग त्याच्यासोबत मग आता त्याचं बघून त्याचे 1-3-4 मित्र मिळून मग अशी 11वीची माझी बॅच पहिली चालू झाली. मग 4 विद्यार्थी, मग पुन्हा 12वीला गेल्यानंतर मग 20-25 झाले. पण मग तो प्रवास सुरूच आहे.
खूप चांगली गोष्ट आहे सर. टीचिंगसाठी पॅशन खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्यासारखे जे टीचर्स आहेत ज्यांनी खूप वर्षांपासून सातत्याने शिकवलं, अशा टीचरची तर आजकाल खूप गरज आहे. कारण कसं आहे ना सर, आपण म्हणजे आपण म्हणतो ना की समजा आज मी एक विद्यार्थी म्हणून शिकलो, तर समजा मी काहीतरी आयुष्यात बनलो, तर टीचरचं कधीच आपल्याला हे राहतं नाही का, की समजा आता माझं लग्न आहे, तर मला पहिल्या डोक्यात ते येतं की नाही मग सरांना पत्रिका दिली पाहिजे. तर नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे प्रेक्षकांनी सुद्धा, की जर आपण आपल्या टीचरला पत्रिका नेऊन देतो तर त्यांनी समजा की त्यांनी जॉब नाही केला, त्यांनी करिअर घडवलं, तर ते घडवण्याचं काम सर आज तुम्ही करताय. तर सर मला सांगा की साधारण आता आपण जर म्हटलो तर अकॅडमिक्समध्ये गणिताची खूप भीती असते मुलांना. आता करायचंय तर इंजिनिअरिंग पॅकेज तर चांगलं पाहिजे, पण मग अशा सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? कारण त्यांना ती जर्नी तर पार करायलाच लागेल. तर मग अशा विद्यार्थ्याला ज्याला गणिताची खूप भीती आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता गणिताची भीती असण्याचं एक कारण आहे की बेसिक त्याचं कच्चं असतं. पहिले बऱ्याच वेळेला त्याला फॉर्म्युले पाठ नसतात, साधे कन्सेप्ट माहीत नसतात, आणि मग त्याला जे स्कूलमध्ये टीचर मिळाले असतात शिकवायला, तर ते जर तेवढे प्रॉपर नसतील किंवा स्कूलमध्ये त्याचं प्रॉपर एज्युकेशन झालेलं नसेल 10वीपर्यंत, तर मग त्याला मॅथ अवघड जाऊ शकते. पण मग अवघड जाते म्हणून त्यांनी थांबायला नाही पाहिजे. त्यांनी पुढे मग थोडंसं मेहनत घेऊन, थोडं प्रॅक्टिस करून, थोडंसं काही समजा डाऊट आले, समजलं नाही, तर मग टीचरला विचारून करून मग त्याच्यावर परफेक्शन मिळवता येतं. म्हणजे प्रयत्न करून करता येतं मॅथ्स. असं काही नाही की भीती आहे तर ती भीती घालवता येते. म्हणजे ती फक्त काल्पनिकच असते, त्याला काही वास्तविकता काहीच नसते. तर फक्त त्यांनी ते त्याच्या डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे की मला येत नाही, मला जमत नाही. मग त्यांनी ते भीती घालवू शकतो. स्वतः प्रयत्न करून शिक्षकाची मदत घेऊ शकतो, थोडंसं मेहनत घेऊन काही करून तो त्याच्यामध्ये परफेक्शन मिळू शकतो. फक्त त्यांनी ते ठरवलं पाहिजे स्वतः, आणि मग त्याच्यामध्ये ते सातत्य ठेवलं पाहिजे. ओके. आणि असं असू शकतं ना सर, की आता जे जिल्हा परिषदेच्या शाळेतले मुले, आता समजा मी पण झेडपीच्या शाळेत शिकले, तर 10वीपर्यंत पूर्ण मराठीमध्ये असतं आणि 11वीला डायरेक्ट इंग्लिशमधून काही विषय येतात. मग त्यामुळे मॅथ्स अवघड जातं असं काही आहे का? मॅथ्स तर मुळात कसं आहे की मॅथ्स हे इंग्लिशमध्ये पण नाही आणि मराठीमध्ये पण नाही. मुळात मॅथ्सची लँग्वेज आहे ग्रीक. ओके. आपण जी आता मराठी किंवा इंग्लिश वापरतो ही लँग्वेज ऑफ आन्सर आहे, म्हणजे ती उत्तराची भाषा आहे. गणिताची भाषा ही ग्रीकमधलीच आहे. त्याच्यात जे आपण आता अल्फा, बीटा, थीटा, पाय हे जे सगळे वापरतो ते सगळे ग्रीक वर्ड आहेत. फक्त आपण लिहिताना काय करतो, इंग्लिशमधून किंवा मराठीतून लिहितो. तर मीडियम हा फार विषय होत नाही. म्हणजे मॅथच्या बाबतीत तो मराठीतून शिकणार का सेमी इंग्लिश का CBSE, त्याचा कुठलाच फरक 11-12 मध्ये तर पडत नाही. फक्त त्याला ते समजलंय का हे खूप महत्त्वाचं आहे. तो कोणत्या माध्यमातून शिकला ह्याला महत्त्वाचं नाही. फक्त त्याला ते अंडरस्टँडिंग झालंय का, कळालंय का, आणि मग त्याला ते करता येते का. म्हणजे एखादी स्टेप समजा त्यांनी केली तर त्याच्या पुढची स्टेप त्याला येते का, त्याच्यामध्ये त्याचा आत्मविश्वास आहे का, हे जास्त महत्त्वाचं असतं. अच्छा. सो थोडक्यात काय की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरती फोकस दिला पाहिजे. अंडरस्टँडिंगवर जर फोकस दिला समजा तर त्याचा फायदा काय होतो की त्याला जास्त मेहनत करायची गरज पडत नाही. नाही तर मग काय होतं, खूप प्रॅक्टिस करावं लागते. जर त्याचे कन्सेप्ट क्लिअर असतील आणि मग कन्सेप्ट क्लिअर असतील तर त्या टाईपचे कुठलेही उदाहरणं तो करू शकतो. मेन मॅथमध्ये काय आहे तर मेथड्स आणि फॉर्म्युले ह्याच्यावर त्याची कमांड पाहिजे. म्हणजे त्याला मेथड्स ओळखता आली पाहिजे. एखादा प्रॉब्लेम त्याला दिला, एखादं गणित समोर, तर त्याला सुरुवात कुठून करावं लागते, तर ते कोणत्या चॅप्टरमधलं आहे, मग त्या चॅप्टरमधली मेन मेथड कुठली, त्यातली सब मेथड कुठली, मग ती मेथड एकदा त्याला आयडेंटिफाय झाली की त्यानंतर मग त्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा. मग आता फॉर्म्युला जो असतो तो काही फक्त 11-12च असतो असं नाही. मग तुम्ही फर्स्ट स्टँडर्डपासून ते अगदी 12पर्यंत कुठलाही फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागतो. मग तिथं मग त्यावेळेला बेसिकची गरज पडते. म्हणजे महत्त्वाचं ते आहे. राईट. म्हणजे थोडक्यात भाषा मॅटर नाही करत. भाषेचा काही फरक पडत नाही. मॅथमध्ये तर फरक पडत नाही. थोडंसं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमध्ये सुरुवातीचे 1-6 महिने थोडं फरक पडतो, पण मॅथला काही फार नाही. बरं. आणि आता सगळ्या एंट्रन्स एक्झाम शिवाय काहीच होत नाही, म्हणजे JEE आणि CET. मग यामध्ये आपण कसं कव्हर करतो? कारण 11वी-12वीचं रेग्युलर मॅथमॅटिक्स हे तर सब्जेक्ट वाईज चालतं, पण JEE आणि CET हे आपण कसं कव्हर करतो सर? आमच्याकडे जो पॅटर्न आहे तो इंटिग्रेटेड पॅटर्न आहे. म्हणजे एखादा चॅप्टर आम्ही घेतला की पहिल्यांदा त्याचं कन्सेप्च्युअल शिकवतो, म्हणजेच बोर्ड घेतो, थोडक्यात थेरी. त्यानंतर मग त्या चॅप्टरचे आम्ही सोप्या लेवलचे ऑब्जेक्टिव्ह घेतो, सिम्पल लेवलचे, जे की CETच्या उपयोगाचे असतात. आणि मग तिसऱ्या लेवलमध्ये आम्ही त्याचे स्टँडर्ड क्वेश्चन घेतो, जे JEEला चालतात. म्हणजे सुरुवात आमची जी होते ती कन्सेप्टपासून होते. त्यानंतर मग सिम्पल ऑब्जेक्टिव्ह A आणि B लेवलचे आणि C आणि D लेवलचे. पण आम्ही काय करतो की जे बुकमधले क्वेश्चन आहेत त्यालाच आम्ही लाईन टू लाईन ऑब्जेक्टिव्हमध्ये कन्वर्ट करतो.
अच्छा. मग ते जे त्यातलं जे सोपं असतं ते CETच्या लेवलचं असतं आणि थोडंसं अवघड आहे ते JEEच्या लेवलचं. म्हणजे एकाच शिकवण्यातनं त्याची तिन्ही प्रकारची तयारी आम्ही करून घेतो. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. आणि सर मॅथमॅटिक्स जर आपण म्हटलं तर विद्यार्थ्यांनी खरंच किती वेळ प्रॅक्टिस केली पाहिजे? नाही, आता ते प्रत्येक विद्यार्थ्यावर डिपेंड आहे. समजा एखाद्याचं मॅथ खूपच कच्चा आहे, हम्म. मग त्यांनी तास 1.5 तास वेळ दिला तरी चालतो. अच्छा. एखाद्याचं समजा परफेक्ट आहे तर त्याला मी अर्धा तास 1 तास जरी दिला तरी सफिशियंट तरी आहे, होऊन जातं. होऊन जातं. ओके, चालेल ना. आणि जर आपण असं विचार केला की बऱ्यापैकी आता यूट्यूबवरती तर सगळंच आता तुम्हाला पण माहिती आहे, भरपूर सगळं लर्निंग आहे. मग फिजिकल टीचरच का? हां, मॅथसारखे जे सब्जेक्ट आहेत हम्म. जिथे अंडरस्टँडिंगला महत्त्व आहे खूप, हम्म. तिथं फिजिकल टीचरची गरज पडतेच. अच्छा. ऑनलाईन मी चुकीचं म्हणत नाही, ऑनलाईन आम्ही पण करतो, शिकवतो. पण जे फिलिंग आहे, हम्म. जे बऱ्याच वेळेला काय असतं की टीचर शिकवतो त्याच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन आहेत ते लाईव्ह समोर दिसतात. हम्म. त्याच्यातनं बरंच काही त्याला समजून घेता येतं. बरं. म्हणजे आता माझं एक उदाहरण मी देतो. बरं. एक 10-12 वर्षापूर्वी माझ्याकडे 2 विद्यार्थी होत्या. बरं. त्यांना ऐकू येत नव्हतं बिलकुल. अच्छा. बिलकुल नाही. मग ते मी जे बोलतो, हातवारे करतो शिकवताना, माझे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि बोर्डावर जे लिहितो, त्या 3 गोष्टीतनं ते समजून घ्यायचे आणि ते त्यांनी चांगले मार्क पण घेतले. बापरे. असं नाही की म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मग जे लाईव्ह टीचिंग जे आहे समोर, म्हणजे ऑफलाईन जे म्हणतो आपण त्याला फिजिकल टीचिंग, तर त्याचं महत्त्व वेगळंच आहे. ऑनलाईन कोण करावं की ज्याला समजा आता फिजिकल टीचर अवेलेबलच नाही आहे, किंवा समजा आता फिजिकल टीचिंगमध्ये एखादा चॅप्टर वीक राहिला तर मग रिव्हिजन करण्यासाठी ऑनलाईनचा वापर करायला काहीच हरकत नाही. बरोबर. पण पार अगदी तो सोर्स नाहीये, म्हणजे ऍटलिस्ट 11-12ला तरी नाही होऊ शकत. 100% तुम्ही त्याच्यावर अवलंबून नाही राहू शकत. ऑनलाईन हे काय म्हणजे त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणतो, तर त्या प्रकारामध्ये आपण घेऊ शकतो. ओके. म्हणजे आता मी उदाहरण देतो, समजा आपण पोहे खातोय, समजा त्याच्या बाजूला जे समजा सलाड आहे किंवा काकडी आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे, तर त्याचं महत्त्व किती आहे? महत्त्व पोहे त्याच्या टेस्टला आहे. मग ऑफलाईन टीचिंग म्हणजे तो पदार्थ आहे ओरिजिनल, आणि ऑनलाईन म्हणजे ते हे सगळे सपोर्ट आहेत त्याचे. बरोबर. त्याच्यामध्ये टेस्ट येण्यासाठी आहे. समजा एखादी कन्सेप्ट तुम्हाला अवघड वाटली, तुम्ही तेवढ्या पुरतं बघा. ऑनलाईन तुम्ही वर्षभर नाही करू शकत. महिना 2 महिने एखादा चॅप्टर 2 चॅप्टर करू शकता, किंवा रोज अर्धा तास. व्हिडिओ तुम्ही किती बघणार आहे? जास्तीत जास्त 20 मिनिटं 40 मिनिटाचं बघू शकता. पण लाईव्ह टीचिंगमध्ये तुम्ही 2 तासही बसू शकता. कारण की त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काय असतं की ऑफलाईन टीचिंगमध्ये थोडंसं एंटरटेन केलं जातं विद्यार्थ्याला, थोडं त्यांना सामावून घेतलं जातं. बरोबर. म्हणजे त्यांनी काय करतो हे तिथे जाऊन पाहिलं जातं. बरोबर. त्याचे डाऊट्स क्लिअर केले जातात. ऑफलाईनमध्ये कसं वन वे कम्युनिकेशन होतं ऑनलाईनमध्ये, कारण शिकवणाऱ्याला फरक नाही पडत की विद्यार्थ्याला समजलंय की नाही. हां, तो फरक त्याच्यामध्ये आहे, तो मॅटर करतो. बरोबर सर. कारण की आता कोरोनामध्ये ज्या मुलांनी डिग्री घेतल्या तर त्यांना अजूनही बऱ्याच वेळा जॉब मिळत नाहीयेत. मग अशा पोरांनी सगळे नॉन टेक्निकल जॉब जॉईन केले. मग आता कोरोनामध्ये सुद्धा तर युट्यूब होतच ना. सो मेन काय आहे की आपण टीचरची रिप्लेसमेंट अजूनही करू शकत नाही. आणि जर आपल्याला पुढचं करिअर उभं करायचंय पूर्ण, तर त्या ठिकाणी तर बेस पक्का पाहिजे. तर सर आता ऑब्व्हियसली आता एवढं पोरांना डिग्रीला ऍडमिशन घ्यायचे, त्याची तयारी आता आपण करून घेतोय. मग टीचिंग व्यतिरिक्त अशा काही ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा अशा काही गोष्टी आहेत की जे आपण ऍड ऑन त्यांच्याकडून करून घेतो? हां, टीचिंग महत्त्वाचं आहेच. मी मुलांना काय सांगत असतो नेहमी, मी जे तुम्हाला शिकवतो त्याचा इम्पॅक्ट किती आहे तुमच्यावरती? तर 30% आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही घरी जाऊन जे अभ्यास करता त्याच्या पुढचे 40% तिथं आहेत. बरोबर. आणि एक्झाममध्ये तुम्ही ते कसं उतरवता, तुम्ही प्रॉपर अटेम्प्ट करता की नाही, त्याच्यानंतरचे 30% आहेत. म्हणजे समजा एखादा सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने समजणे हे 30%मध्येच आहे. बरोबर. पण आता टीचरचा रोल इथं किती आहे? 30% आहे. बरोबर. नंतरची 2 कामं विद्यार्थ्याकडे आहेत. ते घरी जाऊन ती व्यवस्थित तयारी करणे, त्याची प्रॅक्टिस करणे आणि परीक्षेमध्ये व्यवस्थित उतरवणे. तर बऱ्याच वेळेला काय असतंय, मुलांना समजतंय पण ते घरी पण अभ्यास करत नाहीत, त्याची प्रॅक्टिस करत नाहीत, म्हणून त्यांचा रिझल्ट येत नाही. काही मुलांना समजतंय, घरी अभ्यास पण करतात, पण परीक्षेच्या वेळेस त्यांचा कॉन्फिडन्स नसतो, भीती वाटते, ऐन वेळेला आठवत नाही. बरोबर. मग तिथं पण प्रॉब्लेम येतो. मग हे तिन्ही अँगल चांगले पाहिजेत. शिकवणारा शिक्षक तेवढंच ताकदीचं पाहिजे, मग त्या मुलाचा घरी अभ्यास पण तेवढंच पाहिजे, आणि त्याची परीक्षेची भीती निघाली पाहिजे. मग हे सगळं करण्यासाठी आम्ही काय करतो, तर परीक्षेची भीती निघून जावी म्हणून मग लातूर पॅटर्न जो आहे त्यामध्ये प्रत्येक रविवारी परीक्षा असते. म्हणजे वर्षभरातनं 50-60 त्याच्या एक्झाम होतात, त्यामुळे ती एक्झामची भीती राहत नाही. फक्त एक्झामच एवढ्या होतात की त्यांची भीतीच निघून राहत नाही. मग तो फक्त ते दिलं पाहिजे एक्झाम,
हां अटेंड केलं अटेंड केले पाहिजे. आणि बाकी टीचिंगचा भाग तर मग त्याच्यात थोडंसं पॅरेंटचा रोल महत्त्वाचा आहे. हम्म, की आता आमच्याकडून तो बरोबर. विद्यार्थी घरी गेल्यानंतर मग तो काय शिकवलंय, हम्म, तो घरी करतो का. हम्म, समजा त्यातले आता समजा आम्ही 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आज घेतले क्लासमध्ये आणि त्यातले 1-2 त्याला समजा अवघड वाटले, हम्म. तर मग तो त्याचं परत प्रॅक्टिस करतो करतोय का, का? आणि त्यातले काही कुठल्या स्टेप समजल्या नाही तर तो मग तो टीचरला विचारतो का. हम्म. ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात. बरोबर. सो सर साधारण आता आपण जर डाऊट सेशन म्हटलं, समजा आता आपल्यासमोर 100चा क्लास बसलाय, असे साधारण किती ॲव्हरेज मुलं असतात की जे तुम्हाला येऊन डाऊट पर्सनली विचारतात? आत्ता थोडंसं काय झालंय, म्हणजे डाऊट विचारण्याचं प्रमाण एक 10% 20%च आहे. बर. म्हणजे आता मी ज्या सरांकडे शिकलो तर ते सर काय म्हणायचे की तुम्हाला विद्यार्थी डाऊट विचारले जातात, ह्याच्यात तुमचं शहाणपणा काहीच नाही. बर. कारण की ह्याचा अर्थ काय झाला की तुम्ही शिकवत असताना तो पॉईंट क्लिअर केला नाही, म्हणून मुलांना त्याच्यामध्ये डाऊट आला. डाऊट आला. म्हणजे जास्तीत जास्त डाऊट विचारणं हे काही चांगल्या टीचरचं लक्षण नाही आहे. बरोबर. जर समजा तुम्ही सगळंच शिकवलं असेल, परफेक्ट शिकवलं असेल तर एखाद्याच होऊ शकतं की बाबा त्याचं लक्ष नाही म्हणून त्याला ते कळालं नाही, त्या केसमध्ये मग 5-10% डाऊट विचारणं शक्य आहे. आणि आजकाल तर काय झालं, गुगल आहे, सगळं आहे, मुलं ऑनलाईन पहिलं शोधतात, बघतात. मग ते त्यांनी जे शोधलेलं आहे त्याला ते कळालं नाही तर मग तो टीचरपर्यंत येतो. बरोबर. म्हणजे आता हे नवीन जनरेशन, तर पहिला आम्हाला खूप म्हणजे गर्दी असायची, बॅच संपली बर. की मग अर्धा तास आम्हाला त्यातच लागायचं मग मुलांचं. काय चेंज झालंय सर आता, म्हणजे आताचं जे जनरेशन आहे आणि जे जुनं आहे याच्यात काय डिफरन्स वाटतं तुम्हाला? जुन्या जनरेशनचे मुलं जे आहेत ते एकतर हार्डवर्कर होते, अच्छा. त्यांच्यामध्ये डिसिप्लिन होता. आता नवीन जी येणारी पिढी आहे ती स्मार्ट आहे, अच्छा. म्हणजे त्यांचा IQ चांगला आहे, ग्रास्पिंग चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण ती बैठक जी पाहिजे, मेहनत करण्याची जी तयारी पाहिजे, ती थोडंसं डिस्ट्रॅक्शन त्यांच्यामध्ये आहे असं मला थोडं वाटतं. म्हणजे जास्त वेळ अभ्यास नाही करत थोडक्यात. हां, मग ते त्यांना ते आणि इन्स्टंट पाहिजे, त्यांना ते कसं कठोर मेहनत करून कष्ट करून यश नको. म्हणजे पेशन्स नाहीत, आउटपुट येण्याचे पेशन्स नाहीत. आणि मग त्याला ते बरेच वेळेला काय असतं की मग त्याला दुसरे सोल्युशन अवेलेबल आहेत, तर मग तो कुठेतरी यूट्यूबवर बघतो किंवा कुठलं तरी एखादं सोल्युशन, मग ते थोडंसं त्याला बरोबर. हेल्प होतं. पण मग सर यामुळे तर त्या विद्यार्थ्याचं नुकसानच होत असणार ना? नाही, आता काही प्रमाणात ते ठीक आहे. समजा की त्याला समजा एखादा डाऊट आला, तो टीचरपर्यंत जाणं, ते त्याला जो वेळ वाचतो, घरच्या घरी त्याला मोबाईल समजा बघायला मिळालं, परंतु ते नुसतं ते त्याचं उत्तर येऊन उपयोग नाही, ते त्याला ग्रास्पिंग झालं पाहिजे, प्रत्येक स्टेप कशी आली, काय ती कळायला पाहिजे. बरोबर. नाही कळायला तर त्यांनी ते विचारलं पाहिजे. बरोबर. बरोबर. चालेल. सो सर आता मला हे सांगा की मॅक्झिमम ठिकाणी आता जर आपण क्लासेसची गोष्ट केली तर मॅक्झिमम ठिकाणी जे बिग ब्रँड्स आहेत तर ऑब्व्हियसली त्यांचा खूप मोठा स्टाफ असतो, मल्टिपल टीचर असतात. मग सर तुमच्या बाबतीमध्ये काय स्ट्रक्चर आहे, म्हणजे किती स्टाफ आहे किंवा कसं आपण करतो, म्हणजे बेसिकली मला हे विचारायचं. आता मुळात माझा जो पिंड आहे तो टीचरचा आहे. बरं. आणि स्टाफ आमच्याकडे आहे, परंतु टीचिंगला स्टाफ नाही आहे. अच्छा. मला असिस्ट करायला आहेत, बरं. म्हणजे नोट्स काढणे, पेपर काढणे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा माझा ऑनलाईन सपोर्ट, त्या गोष्टी बघायला सगळ्या आहेत. परंतु शिकवायला माझ्या डायसवर गेल्या 28 वर्षात दुसरं कोणी झालं नाही. अच्छा. आणि माझा असा विश्वास आहे की म्हणजे मुलं आपल्याकडे क्लासला येतात, आपल्या नावावर येतात, तर मग आपण शिकवलं पाहिजे, दुसरे माणसं ठेवून नाही शिकवलं पाहिजे. जे करतात त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, परंतु माझं असं धारणा आहे. आणि मुळात मग बऱ्याच वेळेला काय होतं की मी माझा एकटाच सब्जेक्ट शिकवतो, मी दुसरे आणखीन विषयाचे क्लास पण चालू करत नाही. तर मग ते केलं समजा तर मग माझं अर्धं काम कमी होईल, मला ते स्टाफकडे लक्ष द्यावं लागेल, मॅनेजमेंट बघावं लागेल. मग मूळ जो माझ्याला टीचरचा पिंड आहे तर तो नाही राहणार. त्यामुळे मग मी अकॅडमिक कल्चरमध्ये गेलोच नाही. आणि मुळात लातूर पॅटर्नची सुरुवातच इंडिव्हिज्युअल टीचरपासून झाली. म्हणजे लातूरमध्ये कसं होतं की फिजिक्स म्हणलं की हे टीचर, केमिस्ट्री म्हणलं की हे, मॅथ म्हणले की हे, बायो म्हणले की, आणि असे एका विषयाचे 15-20 टीचर होते. मग मुलं त्या 15-20 त्याला आवडणारे टीचर सिलेक्ट करायचे. म्हणजे 10 जणांकडे ते जाऊन बघायचं, बरोबर, एक्सकडं, वायकडं, झेकडं सगळ्याकडं. मग त्यातलं जे प्रॉपर टीचर त्याकडे तो जायचा आणि वर्षभर त्याच टीचरकडे शिकायचं, म्हणून रिझल्ट यायचं. आता काय होते, अकॅडमीमध्ये 50-60 टीचर असतात, बरोबर, त्यातले वर्ष संपेपर्यंत 10 निघून जातात, दुसरीकडे जातात. म्हणजे 50-60 त्यातल्या अर्ध्याचं कळतं, अर्ध्याचं कळत नाही. मग ते मुलांचं काय होतं, टीचरही चेंज होतात, पूर्ण सब्जेक्ट त्याचं परफेक्ट नाही होत. बरोबर, समजा 4 पैकी 2 टीचरचं त्याला कळलं आणि 2 टीचरने समजा 10 चॅप्टर शिकवले, तर ते 10 परफेक्ट झाले. पण बाकीच्या 2चं जर कळालं नाही तर मग तो तिथं वीक राहिला, मग ते त्याचे मार्क येत नाहीत. मग शेवटी टोटल रिझल्ट आहे त्याच्यावर परिणाम होतो. मग मुलं अशा वेळेला काय करतात, मग आमच्याकडे सारख्याकडे येतात. किंवा मॅथमध्ये समजा आता त्याला असं वाटलं
की 20 चॅप्टरमधले मला 10 कळालेच नाहीत. मग तो 10 चॅप्टरसाठी इंडिव्हिज्युअल क्लास लावतो, आमच्यासारखा समजा मॅथचा क्लास लावतो आणि मग तिथं ते 10 टॉपिक परफेक्ट करून घेतो बरोबर. आणि मग ते असा रिझल्ट लागतो. पण Right. पूर्ण 100% त्या अकॅडमीवर अवलंबून तो राहत नाही. जिथं त्याला ज्या सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम आहे, ज्या चॅप्टरमध्ये, मग तो बाहेर तो शिकतो इंडिव्हिज्युअली. बरोबर बरोबर. सो ही खूप महत्त्वाची गोष्ट मांडलीत सर तुम्ही, कारण मी ज्यावेळेस 2008-06च्या वेळेस ज्यावेळेस मी 10वीला 11वीला होते त्यावेळेस सुद्धा फिक्स होते टीचर्स, म्हणून ते आत्ताही लक्षात राहिलेत. आणि हे फार गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस टीचर चेंज होतात त्यावेळेस मेथड बदलते दुसऱ्या टीचरची. आणि असं खूप वेळा होतं की आपल्याला सवय लागलेली असते आधीच्या टीचरची, तर मग असं जर स्पेसिफिकली त्याच्यावरती जर आपलं पुढचे एंट्रन्स एक्झाम आहेत तर असं झालं नाही पाहिजे. तर ही गोष्ट मला तर खूप आवडली. सो सर अजून या व्यतिरिक्त मला एक पालक म्हणून हे विचारायचं आहे की आता समजा तुम्ही आहात लातूरमध्ये आणि समजा आता मी पालक आहे, माझी मुलगी आहे किंवा मुलगा आहे माझा, यांना मला प्रिपरेशनसाठी तिकडं पाठवायचं आहे, तर मग त्यामध्ये काय तिथं सुविधा किंवा ॲड ऑन काय गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो? लातूर पॅटर्न जे आहे, म्हणजे लातूरकडे ओढा का आहे, तर तिथे एक सिस्टीम आहे. लातूरमध्ये तयारी करून घेतली जाते, मेहनत करून घेतली जाते, हार्डवर्क करून घेतलं जातं. तिथला एक एक्झाम पॅटर्न आहे. बरोबर. आणि एकतर मुळात लातूरमध्ये तसं बघायला गेलं तर मोठ्या शहराच्या मानाने कॉस्ट कमी आहे, शांत शहर आहे वातावरण, आणि राहण्याच्या सोयी उपलब्ध आहेत सगळ्या प्रकारचे. त्याला त्या एरियात एकदा तो एका एरियात आला की त्याला तिथे सगळंच मिळतं. क्लास पण मिळतो, त्याला मेस मिळते, हॉस्टेल मिळते, त्याला त्या एरियाची बाहेर जायची गरज पडत नाही. आणि जसं क्लासेस आहेत तसे कॉलेज आहेत, आणि चांगलं शहर आहे आणि फार गर्दी नाही, छोटं शहर आहे. कुठेही लातूरमध्ये जायचं असलं तर एक 10-15 मिनिटात त्याला कोणत्याही ठिकाणी जाता येतं. हे सगळे बेनिफिट लातूरचे आहेत. अच्छा, पण जर आता मी ॲज अ विद्यार्थी म्हणून जर मी मुलीचे पॅरेंट आहेत तर मुलींबद्दल किती ह्या गोष्टी वर्क होतात सर? नाही, मुलींच्या बाबतीत तर एकदम आमच्याकडं रात्री 10-10पर्यंत क्लास चालतात. 10 वाजता मुली घरी एकट्या जातात, त्यांना कुठलाही काही त्रास होत नाही. इतर तिथलं प्रशासन आहे किंवा मुळात कसं आहे की तिथले राजकारणी व्यक्ती किंवा प्रशासन हे खूप ह्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. कारण मग काय, लातूरची सगळी इकॉनॉमीच आहे त्याच्यावर. म्हणजे उद्या जर समजा लातूरमध्ये विद्यार्थी शिकायला नाही आले तर मग अनेक लोकांचे व्यवसाय बंद पडतील. हॉस्टेलला मिळणार नाहीत विद्यार्थी, मेस बंद पडतील, त्याच्यावर अनेक व्यवसाय चालतात. लॉन्ड्रीपासून अगदी हॉटेलपासून सारे पानटपरी अगदी आता आपण कुठला असा व्यवसाय नाही की जो त्याच्यावरती चालत नाही. मग ते इकॉनॉमी सगळे त्याच्यावर अवलंबून आहे. एकतर लातूर दुष्काळी भाग आहे, फार मोठं पाण्याचं स्टोर नाही. मग तिथं 2च व्यवसाय, साखर कारखानदारी आहे आणि शिक्षण आहे. शेतीचं तर काय म्हणजे सुद्धा निसर्गावर अवलंबून आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं लातूरकडं सगळ्यांचंच लक्ष आहे, म्हणजे राजकारण्यांचं आहे. आणि बिलकुल सगळं कुठंच काही क्राईम खूप कमी असा विषयच नाही काइंड ऑफ. त्यामुळेच आय थिंक लातूरला स्मॉल कोटा असं आपण म्हणतो. बरोबर, जसं तिकडे जास्त फॅक्टरी डेव्हलप होते झाली तसंच सेम. सो म्हणजे अगदी खूप छान प्लॅटफॉर्म आहे जर आपल्याला करायचं आहे म्हणजे मॅथ्स प्रिपरेशन किंवा एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन. प्लेस खूप सुंदर आहे, मी खूप वेळा ऐकलं आहे. आणि जर आपल्याला 28 वर्ष एक्सपिरियन्स जर मेंटर मिळत असेल तर मला असं वाटतं ही संधी आपण सोडली नाही पाहिजे. सो सर मला अजून काही सांगू शकता म्हणजे आपल्या क्लासेसबद्दल? आता समजा डाऊट सेशनबद्दल तुम्ही खूप सुंदर एक्सप्लेन केलं. त्या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांना डाऊट्स असतील, आता मी हे पण ऐकलं की तुमचे बुक्स पण आहेत बरेच सारे एंट्रन्स एक्झामचे, खूप सगळ्या गोष्टी तुम्ही मेन्शन लिहिलेल्या आहेत खूप सारे. सो मग ते कसं हेल्प होते स्टुडंटला? म्हणजे तुमचं टीचिंग आहे, नोट्स आहे, ओके. सो अपार्ट फ्रॉम दॅट प्रॅक्टिस प्रिपरेशन मुलांनी केलं पाहिजे, अजून काय वेगळ्या गोष्टी आहेत क्लासेसमध्ये? नाही, मुळात आमचा विषय कसा असतो, आता बुक्स वगैरे समजा मी 7-8 वर्ष मी त्याच्यामध्ये 7-8 टायटल काढले. आता ह्याच्यात मी करत नाही, पण माझे नोट्स काढतो स्वतःच्या. मुलांना ते प्रिंटेड स्टडी मटेरियल देतो, फॉर्म्युलाचे बुक्स देतो, त्यानंतर रोजच्या असाइनमेंट्स देतो. मुळात माझा धारणा काय की जे आमच्याकडे मुलं काय येतात तर ज्याला मॅथ अवघड जातं, ज्याला मॅथची भीती आहे, त्याला आम्ही सोपं करून शिकवतो. अच्छा, इझी भाषेत. हां. आणि मग आमच्या पॅटर्नमध्ये काय की बेसिकपासून घेतो आम्ही. बऱ्याच वेळेला काय होतं, मुलं एखाद्या क्लासमध्ये जातात तर त्याला इतकं हाय लेवलनं शिकवलं जातं की मग त्याची लेवल आणि त्या क्लासला टीचरची लेवल मॅच नाही होत. तो टीचर हुशार असतो, खूप त्याच्यावर वाद नाही, तो चांगला एक्सलंट असतो, त्याचं टीचिंग पण चांगलं असतं, तर त्याची लेवल तेवढी नसते त्या मुलाची, कारण की त्याचं बेसिक नसतं. मग आम्ही छोट्या छोट्या गोष्टीपासून त्याला सांगतो, बेसिक घेतो.
प्रॅक्टिस घेतो, त्याला असाइनमेंट सॉल्व करायला देतो. DPP असतात आमचे, मग ते त्याला त्या सब्जेक्टची भीती राहत नाही. आणि बऱ्याच वेळेला काय असतं की मग आम्ही त्याचं पर्सनल काउन्सिलिंग करतो. समजा एखाद्याला मार्क कमी पडत असतील तर त्याला समजून सांगितलं बोलतो आम्ही की काय कुठं अडचण येते, काय कशाची भीती वाटते, मग ती कशी दूर करायची. छोट्या छोट्या गोष्टी आम्ही पाहतो. म्हणजे आमचा पर्सनल टच असतो, कारण की शिकवणार मीच आहे, त्याचे डाऊट क्लिअर करणार मीच आहे, त्याचा पेपर काढणार आहे, सगळ्याच गोष्टीवर माझं कंट्रोल आहे. त्याच्यामुळे मग ते दुसरीकडे कुठे जात नाही, इझी होऊन जातं. आणि सर मी असं पण ऐकलं आहे तुमच्याबद्दल की आता समजा एखादा मुलगा आहे, होतकरू आहे, पण त्याचं बजेट नाही आहे, गरीब आहे, आणि असतं जनरली गावाकडे अशी मुलं भरपूर असतात. तर मी हे पण ऐकलं आहे की तुम्ही त्यांची खूप हेल्प करता. सो असं एखादा एक्झाम्पल सर तुम्ही सांगू शकता का? खूप सारे विद्यार्थी आहेत. म्हणजे अक्षरशः दरवर्षी आमच्याकडं म्हणजे आमचं दर ठरलेलं आहे समजा 20%. अच्छा. म्हणजे 100 मधले 20 विद्यार्थ्यांना आम्ही सवलत देतोच. म्हणजे काही काही मुलांकडनं तर ₹1 पण घेत नाही. समजा त्याची कंडिशन बिलकुल खराब खूप चांगली गोष्ट आहे. आता आजकाल काय थोडंसं आमचं मेंटेनन्स कॉस्ट खूप वाढली. समजा आम्हाला नोट्स द्यावं लागतात, पेंटिंगचा खर्च असतो. म्हणजे 4-5 रुपये फार तर आम्ही घेतो. म्हणजे अगदी 25% फीस फार तर आम्ही घेतो, पण बाकीचे त्याला माफ करतो. इव्हन आम्ही कंडिशन नसलेल्या पण माफ करतो. जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप पण देतो. म्हणजे दोन्ही अँगलला आम्ही त्यांना कन्सेशन देतो, मदत करतो आपण. आणि मग ते मुलं पुढे चांगला मार्क घेतात, चांगल्या कॉलेजला लागतात, त्यांचं पुढे करिअर सुधारतं, पुढे ते चांगलं फॅमिली सेट होते. ते हा एक दृष्टिकोन असतो. सो मग असं एखादं एक्झाम्पल आहे का सर की ज्यांचं खरंच म्हणजे सेट आहे आणि लाईक तुम्हाला बघूनच त्यांच्या लक्षात येऊन जातं की नाही आपले सर आहे, असं कोणी एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकाल का? खूप सारे एक्झाम्पल. म्हणजे अक्षरशः मुलं आमच्याकडे शिकले आहेत. म्हणजे त्याचे एक विद्यार्थी तर असा आहे की त्याचे वडील अक्षरशः खेडेगावात ग्रामीण भागात राहायचे. बोरं विकल्यानंतर मग ते काही थोडेफार पैसे आणून द्यायचे. मग कधी जेवढे जमल तसे असे करून ते मग ते फीस भरायचे. मग तो मुलगा खूप चांगला शिकला, अमेरिकेत गेला, जॉब करतोय. म्हणजे असे हजारो उदाहरण आहेत. बापरे, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही इथे त्यांना हेल्प करताय, त्यांचं करिअर जर उभं राहतंय तर ते कधीच नाही विसरणार हे ऋण, कारण की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खूप मुलांना बाकी ठिकाणी हेल्प मिळत नाही सर. आजकाल एज्युकेशनल लोन्ससुद्धा बऱ्याच ठिकाणी अवेलेबल होत नाही. तर आणि मी सुद्धा म्हणजे मी जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस लोनसाठी लिटरली 6 महिने बँकेच्या हेल्पकडे घातले होते. सो म्हणजे असं मिळणं खूप सौभाग्याची गोष्ट आहे लातूरकरांसाठी आणि बाकी मुलांसाठी. सो सर जे असे मुलं आहेत की ज्यांना म्हणजे ह्या सगळ्या जर्नीसाठी, आता समजा हे आपण इमॅजिन करूयात ते 10वीचे मुलं आहे की त्या आधीचे मुलं आहे, यांना तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का? कारण की 11वी 12वीला आल्यानंतर काय अशा मिस्टेक्स आहेत की जे मुलं करतात आणि मग त्या होऊ नये यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? नक्की सांगतो. मुळात काय होतं मुलांचं, 10वीचा रिझल्ट लागला की त्याच्या डोक्यामध्ये एक हवा असते की मला IIT करायचं आहे, मला NIT करायचं आहे, IIT जायचं आहे. तो मार्क चांगले असतात, पण आता 10वीला समजा 95 जरी मार्क पडले किंवा 100 पडले तरी 10वीचा सिलेबस, त्याची ते डेप्थ म्हणा किंवा त्याचा पेपर पॅटर्न म्हणा, ते इझिली इंटरनल मार्क भरपूर मार्क पडतात. आता साहजिक आहे त्याला तेवढे मार्क पडल्यानंतर तेवढे मोठे स्वप्न बघणं पण चुकीचं नाही. मग म्हणून मग मुलं काय करतात, डायरेक्ट IITचं प्रिपरेशनला चालू करतात. 6 महिने झाले की मग त्यांच्या लक्षात येतं की ही लेवल खूप हाय वरती, म्हणजे आपल्याला मॅच होत नाही. ॲक्च्युली त्यानं कॅल्क्युलेशन काय केलं की ते 10वीच्या मार्कावरून त्यांनी ठरवलं की मी खूप हुशार आहे आणि मग मला आता इझिली मी करू शकतो. मग तो अगदी IIT पासून प्रिपरेशन चालू करतो. मग ते 5-6 महिन्याच्या लक्षात येतं. मग तो खाली मेन्सला येतो, JEE मेन्सला. ठीक आहे, मग तो आता मी काही ॲडव्हान्सचा तयारी नाही करत, मेन्स मग तिथे NIT IITची तयारी करतो. मग 11th वर्ष जेव्हा संपतं त्यावेळेला मग असं लक्षात येतं की हे पण अवघड चाललं आहे. मग तो स्टेट CETवर येतो. 12वीला आल्यानंतर मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. मग स्टेट CETचा अभ्यास करायचा, मग वर्षभर तर ते प्रिपरेशन करतो. म्हणजे हे सगळं असं वरून खाली येते. मग लास्टला मग जेव्हा दिवाळीनंतर मग बोर्डाचे फॉर्म भरायला चालू होतात तेव्हा मग त्याला लक्षात येतं की आपल्याला सब्जेक्ट एक्झाम पण द्यायची आहे. आपण 1.5 वर्ष काहीच एक ओळ पण लिहिलेलं नाही, फक्त गोल करायचं काम केलं आहे, नुसतं ऑब्जेक्टिव्ह सोडले. मग आता पेपर कसं लिहिणार? 4-4 मार्काचे क्वेश्चन आहेत, एक पेज भरून त्याचा ॲन्सर लिहायचं आहे. मग त्याचा सरावच नाही. मग तो दिवाळीनंतर पुन्हा 12वीला गेल्यानंतर तो चालू करतो. म्हणजे त्याचं जी जर्नी आहे ती अशी वरून खाली येते. मग मी मुलांना नेहमी काय म्हणत असतो की हे तुम्ही जे करता ते चुकीचं आहे का? तर बिलकुल नाही आहे.
फक्त त्याचं सिक्वेन्स चुकले आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जे ॲडव्हान्सपासून चालू करता, पुन्हा जे मेन्सवर येतात, त्याच्यानंतर मग सीईटीवर येतात, मग लास्टला बोर्डवर येतं. त्याच्याऐवजी समजा तुम्ही बोर्डपासून सुरुवात केली, पहिलं बोर्ड पक्का केलं तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर तुम्ही सीईटी केला तर जेईचा तुमचा बेस चांगला तयार होईल. नंतर तुम्ही जेई मेन्स केला तर जेई मेन्समधून तुमच्या ॲडव्हान्सची 60-70% तयार होईल. मग राहील किती 20-30%. ह्या पद्धतीने तुम्ही चढत्या क्रमाने जर गेलात तर मग तुम्हाला खाली यायची गरज पडत नाही. म्हणजे एक पार्ट तुमचा पक्का होत गेला, समजा बोर्डचा अगोदर क्लिअर झाला. कारण काय असतं की बोर्डचं बुक समजा चांगलं बोर्ड किंवा एनसीईआरटी जर परफेक्ट केलं तर जवळपास 60-70% तयारी अशीच होते. सीईटीची होते, जेईची होते. मग राहतात 30%. मग त्यात तुम्ही एखादं दुसरं बुक घेऊन त्याच्यातून प्रॅक्टिस केली तर तरी पण होतं, कव्हर होऊ शकतं. बरोबर. हे अगदी करेक्ट सांगितलं सर तुम्ही. कारण मी पाहते की काही मुलांचं असं असतं की डायरेक्टली त्यांना ती तयारी करायची डायरेक्टली. आणि मग सर आता ह्याला फिल्टर काय आहे? आता समजा तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने समजा एखाद्या मुलाला 10वीला 70% पडले, त्याने काय केलं पाहिजे? किंवा असं काही फिल्टर आहे का सर की एवढे पर्सेंटेज पडले तरच मग ती तयारी करा, नाहीतर मग तुम्ही बोर्डाला चला? नाही, असं नाही आहे. फिल्टरच्या बाबतीत मी एक सांगतो की 10वीचे मार्क मॅटर करतच नाहीत. म्हणजे 70 पडले का किंवा 90 पडले का त्याला महत्त्व नाही. 11वी-12वीमध्ये तुम्ही किती मेहनत घेता, तुमची मेंटॅलिटी कशी आहे, तुमची प्रयत्न करण्याची तयारी आहे का, ह्याच्यावरती रिझल्ट अवलंबून. आता आपण कित्येक विद्यार्थी असे बघतो की 10वीला 100% मार्क पडले, 12वीला तर 60% पण घेत नाही. आणि 10वीला 60-70% घेणारा मुलगा पण पुढं जास्त चांगला स्कोअर करतो. 11th-12th तुम्ही सेट झालात की नाही व्यवस्थित, आणि तिथं मग तुम्ही किती कष्ट घेतात, किती मेहनत घेतात, हे जास्त महत्त्वाचं आहे. थोडक्यात तुमचं रिकमेंडेशन हे आहे की आता जो कल चाललाय की 10वी नंतर डायरेक्टली क्लासेस, तर हे न करता प्रॉपरली 11वी-12वीचे सब्जेक्ट्स त्याचा बोर्डाचा प्रॉपर अभ्यास केला पाहिजे, त्याचे एक्झाम प्रॉपर दिल्या पाहिजेत आणि सायमल्टेनियसली मग ही तयारी केली पाहिजे, राईट? कुठलाही एखादा चॅप्टर त्याला जेव्हा तयार करायचं. आता मुळात काय फरक काय आहे बोर्ड आणि सीईटी किंवा जेईमध्ये, डिफरन्स काय आहे? तर सिलेबस एकच आहे, बरोबर, पेपर पॅटर्न वेगळा आहे. राईट. बोर्डमध्ये तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आणि सीईटीमध्ये त्याच्यावरच तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारला जाणार आहे. म्हणजे बोर्डचं ॲप्लिकेशन म्हणजे सीईटी किंवा जेई आहे. मग समजा तुम्हाला बोर्डच नाही तर मग डायरेक्ट ॲप्लिकेशन कसं करता येईल तुम्हाला? मग तुम्हाला ते पहिल्यांदा कन्सेप्च्युअली शिकावं लागेल. प्रत्येक त्या चॅप्टरमधल्या सगळ्या कन्सेप्ट, सगळ्या मेथड, सगळे फॉर्म्युले हे एकदा कळाले. मुळात काय असतं, क्वेश्चन तोच असतो. बोर्डचाच प्रॉब्लेम सीईटीमध्ये पण विचारला जातो. फक्त बोर्डमध्ये ते प्रूव्ह दॅट, शो दॅट असं विचारलं जातं आणि सीईटी किंवा जेईमध्ये त्याला ऑप्शन दिलं जातं. फक्त फरक काय असतो दोन्हीमध्ये? तर बोर्डमध्ये जेव्हा तुम्हाला सोडायचं असतो त्यावेळेला तुम्हाला भरपूर वेळ असतो, एकतर जास्त वेळ असतो, आणि भरपूर तुम्हाला लिहिता येतं म्हणजे स्टेप. पण सीईटी किंवा जेईमध्ये तुम्हाला काय वेळ कमी आहे, मग तुम्हाला ते शॉर्ट करायचं आहे. म्हणजे समजा तुम्हाला एक 10-12 लाईनचा एक क्वेश्चन आहे, तर तुम्हाला सीईटी किंवा जेई ऑब्जेक्टिव्हमध्ये सॉल्व्ह करून बघताना 3-4 स्टेपमध्येच त्याचा आन्सर काढायचा आहे. बरोबर. पण मुळात काय असते की जर तुम्हाला तो 10-12 ओळीचा क्वेश्चन सॉल्व्ह करता आला नाही तर त्याला तुम्हाला शॉर्ट नाही करता येत. डायरेक्ट तुम्हाला शॉर्टकट वापरता येतच नाही. अगोदर तुम्हाला ते कन्सेप्च्युअली सॉल्व्ह करून बघावं लागतं, मग त्याला मग मिनिमाइज करता येतं. म्हणजे आता मी मुलांना नेहमी उदाहरण देतो की समजा एक पॅराग्राफ दिला आहे तुम्हाला, एक 10 ओळीचा, आणि ते तुम्हाला 2 ओळीत समोर लिहायचे, तर ते सोपं आहे. पण तुम्हाला 2च ओळी दिल्यात आणि त्याचे 10 ओळी करायच्यात, तिथं तुम्हाला डोकं जास्त लावावं लागतं. मग आता मुलं काय करतात, जे मुलं सीईटी अगोदर करून नंतर बोर्डचा अभ्यास करतात त्यांची अवस्था अशी आहे. करेक्ट. म्हणजे त्यांना 2 ओळीतून 10 ओळीवर जायचं. पण सर ह्याच्यात काही पॉईंटच नाही ना. म्हणजे आता सीईटीला तुम्हाला शॉर्ट आन्सर द्यायचं म्हटलं, तुमचं कॅल्क्युलेशन तेवढे फास्ट पाहिजे, तुमचं अंडरस्टँडिंग तेवढं मॅच्युअर पाहिजे. हे येऊ शकत नाही, कारण की सीईटीचा पॅटर्न असतो आहे ना की वेळ कमी, क्वेश्चन जास्त, आणि तुम्ही मल्टिपल चॉईस. सो तुमचे कॅल्क्युलेशन तर तेव्हाच फास्ट होतील ना जेव्हा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. सो हा जो पॅटर्न तुम्ही सांगताय हा करेक्ट आहे की आधी आपण बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरती फोकस दिला पाहिजे, बोर्डाचं प्रॉपर आपण तयारी केली पाहिजे आणि सायमल्टेनियसली हे केलं पाहिजे, तर पॉईंट. मग आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की आता कॉम्पिटेटिव्ह पर्टिक्युलरली कोचिंग क्लासेस ह्या सेक्टरमधून मी आहे, तर कोचिंग क्लासेसमध्ये ही पद्धतच नाही आहे कुठल्याच. म्हणजे आता समजा आता आमच्यासारखी एखादा क्लास असेल किंवा आमच्यासारखी इंडिव्हिज्युअल फार्दर असेल, कोचिंगमध्ये तो पॅटर्नच नाही. त्याला डायरेक्ट पहिल्या दिवसापासून ऑब्जेक्टिव्ह चालू करतात शिकवायला. पण यामुळे नुकसान खूप होईल ना मुलांचं. मग त्याच्यात काय, दोघांना पण तो पॅटर्न फेवरेबल आहे. म्हणजे शिकवणाऱ्या टीचरलाही ते चांगला आहे, कारण त्याला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. एखादी ट्रिक सांगितली, 2-4 स्टेप करून दिले की त्याचं ऑप्शन येते.
हम्म. मुलाला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. तर कन्सेप्टची टीचिंग करताना त्या टीचरचे पण कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत हम्म. आणि मग ते त्याला डिटेलमध्ये सगळं मुलांना लिहिता आलं पाहिजे बरोबर. व्यवस्थित. मग इथं मेहनत जास्त आहे. हम्म. मग ते आता मुलांना नाही करायची नाही आणि आजकाल टीचरला पण नाही करायची. त्यामुळे मग ते हे असे शॉर्टकट मुलांना आजकाल कसं असतं की कोचिंग पॅटर्न म्हणजे आता हे सगळं प्रोफेशनल आहे सगळं जग. बर. तर ते मुलांना जी कुठली गोष्ट आवडते त्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट नाही. त्याला काय विचार करतो, काय आपल्याला क्रायटेरिया किती आहे, 50% मार्क पाहिजेत. आपण काय प्रॅक्टिकलचे मार्क असतात हे असतात कसे करून आपण 50% घेऊ. बोर्डचं त्याला टेन्शन नाही, त्याला करायचं नाही अभ्यास त्याला बोर्डचा अभ्यास नाही. आणि टीचरला तर त्याच्यात अडकून पडायचं नाही कारण त्याला इकडं कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास घ्यायचा आहे. परंतु मग काय होतं त्याचे कन्सेप्ट क्लिअर होत नाही. बोर्डचा त्याने अभ्यास नाही केला तर तो तेवढा कन्सेप्टच नाही समजला, क्लिअर नाही होत. मग तो अर्धवट राहिला की मग त्याला प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करता येत नाहीत. जे समजा वेगळा क्वेश्चन आला नवीन आला, ठीक आहे रुटीन असलं तर तो करेल नवीन क्वेश्चन. आता मी हे जे बोलतोय समजा हे काही म्हणजे 100% मुलांना लागू नाही पडत. एक वरचे 10% विद्यार्थी आहेत ते प्रत्येक क्लासमध्ये असतात सर. स्कॉलर आहेत, बरोबर. ज्याला आपण सेल्फ मोटिवेटेड म्हणतो, ते काही करू शकतात. बरोबर. त्याला खाली लेवलनं शिकवलं तरी ते ग्रास्पिंग करते सगळं करते. मुळात एज्युकेशन सिस्टीममध्ये जे बाकीचे 80% मुलं आहेत त्या 80 म्हणजे आपण असं एक समजू की वरचे 20% मुलं आहेत त्यांना तुम्ही डायरेक्ट जे शिकवा, डायरेक्ट IITचं घ्या किंवा ज्याला ॲडव्हान्सचं घ्या, त्याला बोर्डचं शेवटच्या महिन्यात जरी घेतलं समजा तरी तो करेल. ते समजा असे की विद्यार्थी किती आहेत 20%. खालचे समजा 20% आपण सोडून देऊ किंवा ते रेग्युलर करत नाही, त्यांचा इंटरेस्टच नाही, पालकांचं पण लक्ष नाही. पण बाकीचे मधले जे 60% विद्यार्थी आहेत तर त्यांना जर का कन्सेप्च्युअली शिकवलं, बेसिकपासून शिकवलं तर त्याच्यामध्ये नक्की डेव्हलपमेंट होते आणि बरोबर त्याचे 20 ते 30% मार्क वाढतात. बरोबर. पण ह्या लोकांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही आहे. जनरली कुठल्याही अकॅडमी किंवा कुठलाही क्लास काय करतो की त्या 20% मुलावरच फोकस करतो कारण ते रिझल्ट देणारे आहेत. बरोबर. त्यांचं नाव होतं आणि त्यांच्यावर जास्त मेहनत घ्यायची गरज नाही कारण ते सेल्फ मोटिवेटेड आहे. मुळातच हुशार. त्याला टच केलं समजा त्याला फक्त एवढं कर म्हणलं की त्यांनी लगेच करतो. पण ह्यांच्यावर मेहनत जास्त घ्यावं लागते. ह्याला 10 वेळा सांगावं लागतं की तू हे कर, पुन्हा सांगावं लागतं. राईट. नाही अगदी एकदम मूळ पकडलं सर तुम्ही, कारण की ह्याची गरज आहे. मी स्वतःही ज्यावेळेस CET दिली ना त्यावेळेस CETचा अभ्यास मी नंतर केला. म्हणजे मी ओपन अपलीच सांगते, आधी 11वी-12वीचे बोर्डाचे सब्जेक्ट मॅथ्स हे सगळं आम्ही रेग्युलरली करत होतो, कन्सेप्ट समजून घेत होतो, प्रॅक्टिसही करत होतो आणि त्यानंतर CET सोपी गेली जसं मी तुम्हाला म्हटलं. पूर्वी तशीच होती पद्धत. हो. म्हणजे मी सुद्धा जवळपास 10 वर्ष असं शिकवलंय. आम्ही काय करायचं, पहिलं 6 महिने बोर्डाचं सिलेबस कम्प्लीट करायचं आणि नंतर मग स्वतंत्रपणे CETचे बॅचेस चालू करायचं. पण आता ते बंद झालं. म्हणजे आता पहिल्या दिवसापासून मुलाला कॉम्पिटेटिव्ह शिकवलं जातं. इव्हन आत्ताच 11वी-12वीच कशाला 6वीपासून मुलाचं ते फाउंडेशन JEE तिथून त्याची कॉम्पिटेटिव्हची तयारी आता सुरू आहे. म्हणजे त्याला ते पण सर मग ह्या केसमध्ये आता हे असं झालं ना की मल्टिपल चॉईस क्वेश्चनला तुम्ही जर आन्सर म्हणजे कन्सेप्ट माहिती असेल इम्प्लिमेंट करून देताय तर करेक्टच येणार, नाही तर तुम्ही तुक्केच मारले मग ते करेक्ट येऊच शकत नाही. खूप वेळेला मुलं तसंच करतात जिथे समजा निगेटिव्ह मार्किंग नसते तो प्रॉब्लेम त्याला येत नाही पण अंदाजे तो काहीतरी लिहून टाकतो आन्सर. बरोबर. तिथे बरोबर येते मार्क पडतात पण ते त्याला ते समजलेलं नसतं. त्याला ते समजलंच नाही. मुळात आपल्याला नुसते मार्क महत्वाचे नाहीत, त्याला नॉलेज मिळून मग ते मार्क मिळाले तर ते पुढे त्याच्या प्रोफेशनल लाईफमध्ये उपयोगाला येऊ शकतं. बरोबर बरोबर. सो मग आता ह्याच्यामध्ये आपण एक लॉंग टर्मची डेव्हलपमेंटचा जर विचार केला सर की आता समजा पूर्वीच्या काळात जे मुलं शिकत होते आणि खरंच चांगल्या पोझिशन्सला आहे आत्ता आणि आत्ताचे जे मुलं आहेत की जे सगळे शॉर्टकटने करायचा प्रयत्न करतात, मग यांच्यामध्ये आणि त्या मुलांमध्ये जर आपण 5 वर्षानंतरची ग्रोथ पाहिली तर काय डिफरन्स आहे? पहिलेचे विद्यार्थी होते एकतर टीचरवर त्यांचा विश्वास होता, ते ऐकायचे म्हणजे एक. दुसरी म्हणजे ते हार्डवर्कर होते, म्हणजे मेहनत करायचे, त्याच्यावर क्वेश्चन करायचे नाही ते ह्या त्याला सांगितलं की तू हे बुक वापर, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. आजचा जो पिढी आहे समजा ती पटकन विश्वास नाही ठेवत. की त्याला समजा सांगितलं की हे बुक तू वापर तर तो ऐकणार नाही, पण त्याला त्याचे कारणं देऊन पटवून द्यावं लागेल की बाबा हे का वापरायचं, ह्याच्यात काय आहे. म्हणजे एका दृष्टीने ते चांगलंच आहे, त्यात काही म्हणजे वाईट नाही. आणि दुसरं म्हणजे काय की पहिल्याचे विद्यार्थी थोडंसं समजून घ्यायला त्यांना वेळ लागायचा, ग्रास्पिंग थोडीशी कमी असायची मागच्या काही वर्षातले. पण आत्ता जे मुलं आहेत नाही ते एकदम फास्ट ग्रास्प करतात, पण ते तेवढ्यात लवकर विसरून पण जातात कारण ते त्याची रिव्हिजन करत नाहीत. पुन्हा घरी जाऊन त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. ते पहिलेचे मुलं काय करायचे म्हणजे एका चॅप्टरचे 2-2, 3 दिवशी प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करून आणून दाखवायचे. बरोबर. आता समजा आम्ही इथे 100 घेतले आणि दुसरे पुन्हा 100 करायला दिले
तर त्यातले 5-25 पण सॉल्व्ह करत नाहीत. हम्म. म्हणजे हे मेजॉरिटी मुलांची अवस्था आहे. काही बरोबर. करणारे आहेत आता 20% ते करतातच. करणारच ते. पण थोडक्यात एक आपण जे म्हणतो अंडर एस्टिमेटिंग बिहेवियर झाले टीचरबद्दलचं, आणि दुसरं आहे की सगळं येतंय पण मग ते प्रॅक्टिस नाही करायची. सो यामुळे हा सगळा गॅप आहे. नाही, आता आपण त्याच्यात असे म्हणू शकतो की अंडर एस्टिमेटेड म्हणता येत नाही, कारण की आता चौकस बुद्धी आहे आजच्या मुलाची. अच्छा. त्याला पटकन लगेच विश्वास नाही बसत. विश्वास त्याला नाही. त्याचे सगळेच कारण द्यावं लागतात, सगळे करावं लागतं. आणि थोडंसं त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय, कारण की अच्छा. ग्रास्पिंग चांगले आहे, कॉन्सन्ट्रेशन कमी मग होण्याचं याला कारण काय कारण आहे सर? आता हे समजा डिस्ट्रॅक्शन आहेत, मोबाईल आहे समजा, तर त्यामुळे तो बैठक कमी झाली, समजा स्थिर नाही. बरोबर. बसून प्रॅक्टिस करण्याची क्षमता कमी झाली. बरोबर. चालेल ना. सो सर, आता समजा आपल्या म्हणजे समोर असा एखादा विद्यार्थी की त्याला खरंच सक्सेसफुली चांगल्या इंजिनिअरिंग टॉप कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं किंवा ॲटलिस्ट टायर 1-2 कॉलेजला जायचं आहे, अशा विद्यार्थ्याने खरंच 11वीपासून कसा मॅथ्सचा अभ्यास केला पाहिजे म्हणलं? नाही, मुळात त्यांनी काय करावं, 11च्या बाबतीत तर मी नेहमी सांगेन की 11मध्ये तुम्ही फक्त तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. 11मध्ये तेवढी मुलांची मॅच्युरिटीच नसते. 11 सुरू झाल्यानंतर पहिला 5-6 महिने तर असेच जात होतं, आणि पुढच्या 1-2-4 महिन्यानंतर लगेच 12th चालू होतं. 11चा पिरियड खूप कमी असतो, हार्डली एक 6 महिने त्याला मिळतात. मग त्या 6 महिन्यामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, तर सगळे चॅप्टरचे बेसिक कन्सेप्ट, सगळे मेथड, सगळे फॉर्म्युले, ऑब्जेक्टिव्हचे फार नादाला नाही लागलं तर चालेल. फक्त त्यांनी काय केलं पाहिजे, टेक्स्टबुक आणि NCERT लाईन टू लाईन केलं पाहिजे. त्याच्यातलं प्रत्येक कन्सेप्ट त्याला समजली पाहिजे, प्रत्येक स्टेप आली पाहिजे, प्रत्येक मेथड कळाली पाहिजे. तेवढं जरी केलं तरी ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस जी आहे ती 12th करू शकतो. पण त्याला सिलेबसवर कमांड आली पाहिजे 11th. त्याचा सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला पाहिजे 11th. कारण की बऱ्याच वेळेला काय होते, समजा त्याचा इंटरेस्ट नाही डेव्हलप झाला तर मग 12th करू शकणार नाही. म्हणून विषयाची आवड निर्माण होणे हे महत्त्वाचं आहे. त्याचे कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. त्याला स्वतःला स्टेप मांडता आले पाहिजेत, त्याला फॉर्म्युले पाठ झाले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी ज्या बेसिक आहेत तो 11th केला तर 12th आपोआप तो डेव्हलप होतो, प्रॅक्टिस करतो, हाय लेवलचे क्वेश्चनही सॉल्व्ह करतो. CET सोबत JEEची पण तयारी करून तो चांगला मार्क पण घेऊ शकतो. पण मुलं काय करतात, सुरुवाती पहिल्या दिवसापासून 11th ॲडमिशन घेतल्यापासून मग ते JEEच्याच नादाला लागतात. बरोबर. JEE ही तिसरी स्टेप आहे. बरोबर. बोर्ड, CET, नंतर JEE आहे, आणि चौथ्या स्टेपला पुन्हा ॲडव्हान्स आहे. पण मुलाला ते पहिल्या 2 स्टेप स्किप करायचे आहेत, ते करायचेच नाहीत. त्याला डायरेक्ट मेन्स करायचं आणि ॲडव्हान्स करायचं. म्हणजे मग समजा पहिलीचा विद्यार्थी आहे, त्याला डायरेक्ट 4थीच्या वर्गात समजा ॲडमिशन दिल्यानंतर मधले 2 इयत्ता गाळून त्याला ते जड जाणार आहे. आता काही मुलं करतील समजा, पण ती संख्या कमी, सगळे नाही करणार. जसं की म्हणजे आपण म्हणतो ना, आपलं आता वेगळं एक सेक्टर आहे MPSC UPSC प्रिपरेशन्स. त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रत्येक जणाला ते हेच करायचं, UPSCच करायचे. मग ज्यावेळेस ते जर्नी होते त्यावेळेस कळतं की अरे इथं काय होत नाही, मग MPSC, मग त्याच्यातून ST आहे, मग त्यातून अजून खालच्या पोझिशन. हे सेम इकडंही होतं. म्हणजे मग माझं म्हणणं तेच आहे, तुम्ही मग STI पासूनच चालू करा ना. नाही ना सर, सुरुवात खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. STI क्लिअर करा. तुम्हाला समजा जॉब मिळाला तर जॉब घ्या, नंतर पुन्हा MPSC चालू करा. त्याच्यात मिळालं तिथून पुन्हा UPSC करा. एकतर काय होईल, तुमचे वर्ष वाया जाणार नाही, तुमच्या हातात एखादा जॉब असेल पहिली. आणि सोबत प्रिपरेशन. आता मी पाहतो ना, जिल्हा परिषदचे टीचर असतात, माझे काही मित्र आहेत, म्हणजे 1-2 जिल्हा परिषदला टीचर म्हणून नोकरीला लागले, आणि शिक्षक असताना एकतर प्रिपरेशन केलं MPSC, आज मग कोणी शिक्षणाधिकारी आहे, कोणी म्हणजे सायमल्टेनियसली केलं करून ते करतात. एकतर तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम येत नाहीत, पगार मिळतच असतो. बरोबर. आणि तिथं मग तुम्ही सुट्ट्या घ्या, रजा टाका, काही करून तुम्हाला प्रिपरेशन करून तुम्हाला करता येतं. तसं हे बरोबर. पण मग सर, हे फार कमी लोक करतात असं मला वाटतं, कारण मॅक्झिमम ठिकाणी लोक डेडिकेटेडलीच करतात, प्रॉपर नाही का, सगळं क्लास वगैरे तिथे लावणार, राहणार, सगळं असं करतात मॅक्झिमम. मी तर ऑब्झर्व करते की बरेच मुलं ह्या गोष्टी करतात, 4-5 इयर्स वायाला घालवतात आणि मग दुसऱ्या क्षेत्रात उतरतात. चालेल. सो सर, मला हे सांगा की आता ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये भरपूर जनता आहे अशी की ज्यांना खरंच आजकाल चांगल्या टीचरची आवश्यकता आहे. अशा सगळ्या लोकांना तुमचा काय सल्ला असेल आज? नाही, आमचा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या अगदी ग्रामीण भागात, खेड्यापाड्यापर्यंत सगळ्यांना गणिताचं नॉलेज द्यायला तयार आहेत. कमीत कमी अगदी आमच्या मिनिमम कॉस्टमध्ये द्यायला तयार आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी त्याची तयारी ठेवली पाहिजे, करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आम्ही तर आज या क्षेत्रामध्ये जवळपास 28 वर्ष काम करतो आहोत. आमचा एक्सपिरियन्स आहे. आमच्या नॉलेजचा तुम्ही फायदा घ्या, गणित चांगलं शिका, चांगले मार्क घ्या,
आणि कुठूनही विद्यार्थी आम्हाला जॉईन करू शकतो. भलेही तो लालच पाहिजे असं नाही. तो आमचा लाईव्ह क्लास असतो, ऑनलाईन क्लास असतो, बरोबर. ते करू शकतात. आणि समजा त्याला काही डाऊट आले तर तो व्हिडिओ कॉल करून किंवा व्हॉट्सअपवरती किंवा डायरेक्ट कॉलवर कसंही पद्धतीनं किंवा झूमवरती आजकाल म्हणजे असं काही बंधन राहिलंच नाही बंधन कुठलं. राहिलं नाही. कसंही करू शकतो. फक्त बरोबर. त्यांनी ते तयारी ठेवली पाहिजे करायची. बरोबर. आम्ही त्याला सोल्युशन द्यायला तयार आहेत. खूप चांगली गोष्ट आहे सर, खूप छान काम करताय आणि डेफिनेटली हे तुमचं कार्य जे आहे ते खूप मोलाचं आहे, कारण मुलांना घडवणं एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण बघतोय की एज्युकेशनमध्ये पण आता सगळं हे झालं आहे, म्हणजे आता आपण भरपूर चर्चा केली आज, पण हे पॅशनच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतं. सो सर मला हे सांगा की ग्रुपिंगचं महत्त्व काय या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी? कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला जे ॲडमिशन मिळणार आहे इंजिनिअरिंगला, स्टेट सिटीमधून मिळेल किंवा जेईमधून मिळेल किंवा ॲडव्हान्समधून, ते कॉम्पिटिटिव्हच्या मार्कावरच मिळणार आहे. परंतु जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला समजा त्याला NITला जायचं आहे, त्याला आपण जोसा काउन्सिलिंग म्हणतो, किंवा त्याला IITला ॲडमिशन घ्यायचं, तर त्याचं जे ॲग्रिगेट आहे बोर्डाचं म्हणजे टक्केवारी, ग्रुपिंग नाही, बरोबर. तर ते 75 पाहिजे. अच्छा. किंवा तो टॉप 20मध्ये आला पाहिजे त्या स्टेटच्या. ते सुद्धा ओके. जवळपास 73 पर्यंत येते. म्हणजे ॲव्हरेज 75 त्याचं ॲग्रिगेट पाहिजे ग्रुपिंग पण. आणि जर समजा त्याला स्टेटमधून ॲडमिशन घ्यायचं तर मिनिमम त्याला 45% ग्रुपिंग लागतं PCMचं. म्हणजे त्या दृष्टीनं बोर्डाचे मार्क मारायचे. आता हे मी का सांगतोय, तर असे कित्येक विद्यार्थी आहेत त्यांना जेईमध्ये खूप चांगला स्कोर आहे, अगदी 99% आहेत, पण ते क्वालिफाय नाहीत. का? तर त्यांचं बोर्डाचं पर्सेंटाईल जे आहे, कोणाचं 71 आहे, कोणाचं 72 आहे, त्या 3-4% ते खाली आले. किंवा मग इथं पण असं आहे, त्याला स्टेटच्या इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, परंतु त्याचं ग्रुपिंग नाही, त्याला मार्क नाही आहेत, 50% पण नाही आहेत मार्क. अरे बापरे. मग ते जे लागतात मिनिमम मार्क जे लागतात क्रायटेरिया, ते सुद्धा नाहीत. ते सुद्धा नाही. मग ते जर समजा त्या विद्यार्थ्यांनी केली त्याची तयारी, ग्रुपिंगची तयारी केली, तर ते 2 फायदे आहेत. एकतर त्याचं म्हणजे ग्रुपिंग होईल, एलिजिबल होईल तो, बरोबर. आणि जर त्यांनी चांगली तयारी केली समजा तर त्याचा फायदा त्याला CETमध्ये होईल. CETमध्ये फायदा होणार आपोआपच. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय आहे की तुम्हाला दोन्ही गोष्टी बॅलन्स करून चालायच्या. तुम्हाला बोर्डाचा अभ्यासही करायचा आहे सोबतच आणि हे पण करायचं आहे, पण जसं सरांनी आपल्याला सांगितलं की 11वीचे पहिले तुमचे जे काय 5-6 महिने अभ्यासाला भेटणार आहेत त्याच्यावरती तुम्ही त्याच्यावर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वरती फोकस करा आणि त्यानंतर मग तुम्ही 12वीला सायमल्टेनियसली मग हे सगळं तुम्ही करा असं. सो आज सर तुम्ही इथे आलात आणि खूप सगळ्या मुलांना, स्पेसिफिकली मुलांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं, कारण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्यापैकी मुलांना ना सगळ्या गोष्टी केल्यानंतर लक्षात येतं, फार ॲडमिशनच्या वेळेस आठवतं की अरे हे असं झालंय. या सगळ्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा वेळ वाचणार आहे. आणि जे काही कुठले पालक आहेत पूर्ण महाराष्ट्रातले जे आपल्याला बघतात आज, यांना सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन आज मिळाले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. आणि मला नक्की खात्री की हा पॉडकास्ट त्या प्रत्येक मुलापर्यंत जाणार आहे ज्यांना या गोष्टीची खूप जास्त गरज आहे.